नाही, त्यांना दुसरं आता कामच नाही ना. म्हणजे कोणत्या वेळी काय राजकारण करावं याचं भान जर नसेल, अशा लोकांच्या टीकेला काय बोलणार? काही नैसर्गिक आपत्ती आहे, ढगफुटे झालेले आहेत, प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि तिथं त्या शेतकऱ्यांना किंवा त्या भागातील जनतेला आधार देण्यापेक्षा हे राजकारण करण्यामध्ये धन्यता मानतात. त्यांच्या म्हणजे बौद्धिक बुद्धीची दिवाळखोरीच मानली पाहिजे. मला कीव येते अशा लोकांवर. स्वतः राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत, मोठी मदत करणार आहोत. परंतु आता स्वतः मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाही. मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये तर ते स्वतः घरात बसून होते. परंतु देवेंद्रजी स्वतः पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते. दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे दौरा करत होते. आम्ही सगळे मंत्री स्थळावर होतो, दौरा करत होतो. यासाठीच करत होतो की लोकांनी वस्तुस्थिती जाणून घेणं आणि राज्य सरकारच्या वतीने आपल्याला काय मदत करता येईल त्या संदर्भात आता मला वाटतं माननीय मुख्यमंत्री स्वतः त्यासाठी आता लवकर त्याबद्दल संबंधित त्याविषयी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. असं की माननीय जरांगे पाटलांच्या भावनेचा मी नेहमीच आदर केलेला आहे. बऱ्याच दिवसाची वर्षाची मागणी आपण पहिल्या टप्प्यात आता कार्यान्वित केलेली आहे. आणखी ज्या काही मागण्या त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. आम्ही म्हणजे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की सरकार त्यांच्या मागण्यासंदर्भात समाजाची मागण्या आहेत, ते काही व्यक्तिगत पाटलांच्या नाही आहेत, पण त्याच्याबद्दल सरकार गंभीर आहे. नाही, ओबीसीना समाजाला नेत्याची बैठक मान्य मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे. आपण अनेक वेळा त्यांना आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला आपण धक्का न लावता आपण पुढे चाललेलो आहोत. मला वाटतं काहीतरी जो गैरसमज असेल त्या निर्माण काय झाला असेल त्यामुळे नेत्याच्या मनामध्ये तो बहुतेक माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दूर होईल अशी अपेक्षा. नाही, आता एकूण आता सगळ्या जिल्ह्यांचं माहिती एकत्रित करण्यात आलेली आता. मला वाटतं एवढ्या काही दिवसांमध्ये मला काही दिवसांमध्ये ती त्याच्या एकत्रित माहिती करून मग विशेष मंत्रिमंडळाची त्यामध्ये बैठक होईल का, किंवा आता अमित भाईंचा दौरा, आपले केंद्रीय गृहमंत्री आमचे आदरणीय अमित भाईचा दौरा आहे 5 तारखेला, तो संपल्याबरोबर मला वाटतं या संबंधित एक संकलित, कारण आता अजूनही माहिती शेतांमध्ये काही जाता येत नाही. काही ठिकाणी सरसकट पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. आता आल्यानंतर मग मला वाटतं तो निर्णय ह्या पुढच्या 15 दिवसात होईल अशा अपेक्षा आहे. नाही, आता मी तो केंद्र सरकारचा अहवाल पाहिला नाही, पण निश्चितच असं का असेल तर त्या सगळ्या परिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा या विषयामध्ये काय नवीन आपल्याला इनिशिएटिव्ह करता येतील. कारण आता शेवटी प्राथमिक शिक्षण हा मूळ विद्यार्थ्यांना खरं पाय तिथं भक्कम होतो. निश्चित त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि आपण त्याबद्दल कारवाई करू. नाही, त्यांना येऊ देत. कसं आहे, मी मागे म्हटलं कोणी एकत्र येण्याने काही परिणाम होत नाही. शेवटी महायुतीची सरकार जी आहे पूर्ण ताकदीनं राज्यामध्ये राज्य जनता पाठीमागे महायुतीमागे उभी आहे. विधानसभेला ते पाहायला मिळालं. ते चित्र उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला मिळेल. कोणी जे जनतेबरोबर लोक नाही आहेत त्यांनी एकत्र येऊन काय परिणाम होणार महायुतीवर. त्यामुळे मला काही त्याच्यात काही फार चिंता वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.